हाय फ्रेंड्स, आपण पाहतोय फंक्शन अँड लिमिट्स. हे आहे सेकंड लेक्चर M2 फॉर ऑल ब्रँच. ह्याच्या अगोदर आपण एक पहिले लेक्चर बघितले ज्यामध्ये आपण फंक्शनची थोडीशी ओळख करून घेतली. ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नसेल त्या विद्यार्थ्यांनी चॅनलवर जाऊन पहिले लेक्चर बघू शकता. फंक्शन अँड लिमिट. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं डोमेन आणि रेंज आणि डोमेन, आणि त्याच्यावरचे छोटेसे आपल्याला एक्झाम्पल्स इथं पाहायचे. डोमेन म्हणजे काय असतं? डोमेन, व्हॉट इज डोमेन? डोमेन म्हणजे सांगितलं होतं ऑल पॉसिबल इनपुट, आणि रेंज सांगितलं होतं ऑल पॉसिबल आउटपुट. डोमेन म्हणजे ऑल पॉसिबल इनपुट आणि रेंज म्हणजे ऑल पॉसिबल आउटपुट. यावर आपल्याला काही 4-5 एक्झाम्पल घ्यायचे आणि मी तुम्हाला घरी एक एक्झाम्पल देईन, त्यावर पण तुम्ही घरी सॉल्व्ह करायचं. पहिले एक्झाम्पल आहे इफ f ऑफ x बरोबर x, x², x बिलॉंग्स टू a, आणि इथं दोन सेट दिलेले, a सेट 1 2 3 व्हॅल्यू, सेट b मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपल्याला बघायचं आहे की फंक्शन हे जे दिलेलं आहे त्यात x ची व्हॅल्यू आपण 1 घेतली तर आउटपुट म्हणजे पुढची व्हॅल्यू काय आहे. x ची व्हॅल्यू 2 घेतली जी की आपल्याला 1 2 आणि 3 इथं सांगितलेली आहे, कारण यांनी असं सांगितलं की x बिलॉंग्स टू a. याचा अर्थ काय आहे तर x बिलॉंग्स टू a. x is element of a, म्हणजे a या सेटचा x हा काय घटक आहे. म्हणजे याचा अर्थ आपण x ची व्हॅल्यू 1 घेऊ शकतो, हो घेऊ शकतो. x ची व्हॅल्यू 2 घेऊ शकतो, हो घेऊ शकतो. x ची व्हॅल्यू 3 घेऊ शकतो, हो घेऊ शकतो. x ची व्हॅल्यू 4 नाही, कारण सेट a मध्ये दिलेल्या व्हॅल्यू आहेत 1 2 आणि 3. म्हणजे मी जर ऑल पॉसिबल इनपुट्स घेतले जे की सेट a मध्ये आहेत, x बरोबर 1, तर या वेळेसच फंक्शन मध्ये जे x ची व्हॅल्यू आपण घेतली त्यावेळेस x² ची व्हॅल्यू काय येईल? x² म्हणजे 1 चा वर्ग, हे असेल 1. ज्यावेळी मी x ची व्हॅल्यू 2 घेतली त्यावेळी x² ची व्हॅल्यू काय येईल? x² 2² is 4. ज्यावेळी मी x ची व्हॅल्यू 3 घेतली त्यावेळी x² 3 चा वर्ग 9. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण x ची व्हॅल्यू 1 घेतली, 2 घेतली, 3 घेतली आणि ह्या व्हॅल्यू आल्या. म्हणजे ऑल दीज आर इनपुट्स अँड ऑल दीज आर आउटपुट्स. म्हणजेच आपण जर f ऑफ x, x² असं कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्या आलेले उत्तर आपल्याला 1, 1 म्हणजे इनपुट मी घेतलं 1, त्याचं उत्तर x² झालं 1, x ची व्हॅल्यू घेतली 2, x² चं उत्तर आलं 4. तसंच x ची व्हॅल्यू मी घेतली 3 आणि x² ची व्हॅल्यू आली 9. बरोबर? म्हणजे याचा अर्थ याची डोमेन्स काय झाली? याची डोमेन झाली 1, 2, 3. बरोबर? आणि रेंज हे सगळे इनपुट घेतलेले आहेत आपण, आणि रेंज झाले याच्या 1, हे जे पुढच्या व्हॅल्यू आल्यात 1, 4, 9, याला याची रेंज म्हणायचं. एवढं सिंपल एक्झाम्पल आहे. आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये मी सांगतोय. आपली भाषा डोमेन ऑल पॉसिबल इनपुट, रेंज ऑल पॉसिबल आउटपुट. ते पहिलं गणित आपल्याला झालेलं आहे. आपण दुसऱ्या गणिताकडे बघूया.
हे गणित बघत असताना रेंज काय तर ऑल रिअल नंबर्स ऑफ सेट्स. सेकंड एक्झाम्पल आपण घेतोय जिथे की एफ ऑफ एक्स, एफ इज फंक्शन ऑफ एक्स म्हणजे काय पुढं 5x प्लस 3 अपॉन x मायनस 1. या ठिकाणी मात्र हे गणित घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, जरी ह्याचं उत्तर x बरोबर काही ठेवलं, x बरोबर आपण कन्सिडर करूया, कन्सिडर पहिलं गणित आहे x बरोबर 1, तर f ऑफ 1 ही किंमत काय होईल, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 1, 5 च्या कंसात 1 प्लस 3 1 मायनस 1, ते वरती 5 प्लस 3 खाली 1 मायनस 1 0, 8 भागिले 0. हे डिफाइन करता येत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे छेद आहे, जे न्यूमरेटर आहे, सॉरी जे डिनॉमिनेटर आहे, ते डिनॉमिनेटर मध्ये त्याची व्हॅल्यू कधीच शून्य नसली पाहिजे, म्हणजे शून्य सोडून मोठी पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय होईल, x मायनस 1 बरोबर जर 0 येत असेल तर x ची व्हॅल्यू काय येत असते 1, म्हणजे ही व्हॅल्यू सोडून एक्सेप्ट दिस बाकीच्या कुठल्याही व्हॅल्यू तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे काय, एक्सेप्ट x is equal to 1, we can take all other possible inputs. आपण दुसरं काही घेऊ शकतो, म्हणजे 1.5 घेतलं तरी चालेल, 1.9 घेतलं तरी चालेल, 2 घेतलं तरी चालेल, 3 घेतलं तरी चालेल, पण 1 चालणार नाही. म्हणून याचा डोमेन ऑल रिअल नंबर्स आहे, मात्र कोण नाही त्याच्यामध्ये 1 नाही, एक सोडून. याला त्याचं काय म्हणायचं, डोमेन. आणि तुम्हाला याचं जर रेंज लिहायची असेल, ऑल व्हॅल्यूज ऑफ आर काय आहे, सेट ऑफ रिअल नंबर. हे रिअल नंबर काय असतं हेही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये इंटिजर्स आले, फ्रॅक्शन्स आले, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर आले. सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू आपण घेऊ शकतो, एक्सेप्ट जी व्हॅल्यू घेऊ शकत नाही इथे कंसामध्ये लिहिली आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिली आहे. हे झालं आपलं दुसरं एक्झाम्पल. आपण तिसऱ्या एक्झाम्पल कडे वळूया. तिसरं एक्झाम्पल बघा, तिसरे एग्जांपल f of x is equal to x minus 3 upon 2x plus 1. हे गणित सोपंच आहे. तुम्हाला जर पाठीमागचं गणित समजलं असेल तर तुम्ही हे गणित व्हिडिओ पॉज करून स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू शकता. या गणितामध्ये काय बघायचं आपल्याला, जी व्हॅल्यू मी सांगितली की 2x plus 1 ह्याची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे. त्याचा अर्थ x ची व्हॅल्यू आपण किती जर घेतली तर इथं 0 येईल, ते आपण काढूया. म्हणजे आपण काय कन्सिडर करायचं असतं, 2x plus 1 बरोबर 0 आलं असं आपण कन्सिडर करायचं. म्हणजे 2x बरोबर काय होईल -1, x बरोबर काय झालं -1/2. म्हणजे ह्याचा अर्थ ही व्हॅल्यू सोडून दिली तर तुम्ही x ची कुठलीही व्हॅल्यू घेतली तर ती त्याची उत्तर काढू शकता. कारण ही जर व्हॅल्यू तुम्ही तिथं ठेवली तर f ऑफ x ची व्हॅल्यू डिफाइन करता येत नाही, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 0 उत्तर येईल. त्यासाठी ही व्हॅल्यू सोडून तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता. म्हणून याचा डोमेन काय झाला, व्हॉट इज इट्स डोमेन, डोमेन r मायनस इन ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट 1/2. म्हणजे 1/2 ही व्हॅल्यू आपण सोडून दिली, बाकीचे सगळ्या व्हॅल्यू जर घेतल्या तर त्या डोमेन म्हणून चालतील. आणि रेंज, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेंज, द रेंज
ऑल व्हॅल्यू ऑफ आर आणि आर काय आर इज सेट ऑफ रियल तुम्ही ज्या काय आरच्या व्हॅल्यू घेतलेल्या असतील त्या सगळ्याचे तुम्ही एक्स ची व्हॅल्यू 2 घेतली तर त्याचं येणार उत्तर म्हणजे रिअल नंबर असेल त्याचं तुम्ही एक घेतलेली व्हॅल्यू 1/5 असेल तर त्याचं उत्तर रेंजच असेल म्हणजे रिअल नंबरच असेल ते जर तुम्ही x बरोबर -1/2 आपण घ्यायचं नाही +1/2 घेतलं चालतं त्याचं येणार उत्तर म्हणजे सुद्धा काय असणार रिअल नंबर असणार म्हणून रेंज म्हणजे सगळ्या व्हॅल्यू या r च्या असतील आणि डोमेन मध्ये मात्र सगळे रिअल नंबर घ्यायला जमतील 1/2 सोडून मायनस आहे हे -1/2 सोडून -1/2 सोडून सगळ्या व्हॅल्यू तुम्ही तिथं घेऊ शकता हे आपलं थर्ड एक्झाम्पल त्यानंतर आपण पुढच्या एक्झाम्पल कडे वळूया थोडंसं वेगळं एक्झाम्पल म्हणजे काय होईल या दोन एक्झाम्पल मधनं आपल्या लक्षात आलं की छेदामध्ये शून्य नसलं पाहिजे याच्यावर क्विकली आपल्याला अंडरस्टँड होतं की रेंज काय असू शकते आणि डोमेन काय असू शकतो हे सिंपल एक्झाम्पल्स आहेत चौथा एक्झाम्पल घेऊया आपण फोर्थ नंबरचं एक्झाम्पल f of x is equal to x square upon 1 plus x square. आता इथं जर तुम्ही बघायला गेलात खाली काय दिलेलं आहे 1 plus x square मग मी कन्सिडर असं करतो की x ची व्हॅल्यू 1 घेतली कन्सिडर x बरोबर 1 काहीच फरक पडणार नाही छेदामध्ये 1 चा वर्ग 1 plus 1 2 येईल बरोबर आहे छेदामध्ये काय होईल 1 plus x square साठी 1 plus 1 चा वर्ग 1 म्हणजे 2 आलं 1 plus x square जेव्हा x बरोबर 2 घेतलं 1 plus 2 चा वर्ग 4 5 व्हॅल्यू आली मी x बरोबर जरी -1 घेतलं तरी 1 plus x square ची व्हॅल्यू घेत असताना 1 plus -1 चा वर्ग 1 plus 1 होईल उत्तर 2 येईल याचा अर्थ असा आहे की तुम्ही याच्यामध्ये x ची व्हॅल्यू मायनस घेतली तरी सुद्धा तुमचा डिनॉमिनेटर कधीच 0 येणार नाही म्हणजे 1 plus x square always greater than 0 always greater than 0 असं जर असेल तर मग तुम्ही x ची व्हॅल्यू काही घेऊ शकता म्हणजे कुठलेही रिअल नंबर घेऊ शकता मग कुठलेही नंबर घेऊ शकता डोमेन म्हणजे काय सांगितलेलं आहे ऑल पॉसिबल इनपुट मग सगळेच रिअल नंबर्स आले त्याचा अर्थ डोमेन काय झालं या ठिकाणी डोमेन पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत सगळे डोमेन आर त्यातनं काही वजा करायचं किंवा नाही घ्यायचं एक्सेप्शन असं कुठलं एखादही व्हॅल्यू नाही त्यामुळे याचा डोमेन आर झाला आणि रेंज सुद्धा याची आर सिंपल एक्झाम्पल आहे सिंपल भाषेमध्ये सांगतोय हे आपल्याला सिंपली सगळं समजलंच पाहिजे डोमेन आणि रेंज पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण पाचवं एक्झाम्पल तुमच्यासाठी लास्ट एक्झाम्पल आहे f of x is equal to 1 upon root 5 minus x आता जसं तुम्हाला सांगितलंय बाकी एक्झाम्पल्स मध्ये की आपले डिनॉमिनेटरची व्हॅल्यू किती नसायला पाहिजे 0 नसायला पाहिजे बरोबर तसंच रूट मधले कुठलीच व्हॅल्यू दोन नियम आहेत त्याचे पहिली व्हॅल्यू डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये 0 नसायला पाहिजे आणि दुसरं रूट मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू नसायला पाहिजे तसंच याच्यामध्ये रूट आहे बरोबर आहे आणि छेदामध्ये हा पार्ट याचा अर्थ हे जे 5 minus x आहे ना हे 5 minus x मस्ट बी ग्रेटर दॅन 0 मस्ट असायलाच पाहिजे बरोबर आहे तर आणि तर म्हणजे पहिला नियम आहे आपला डिनॉमिनेटर must not be 0 नसायला पाहिजे आणि दुसरा नियम आहे रूट मस्ट बी पॉझिटिव्ह
म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह व्हॅल्यू चालणार नाही. म्हणजे जर मी शिफ्ट केलं या साईडला, x या साईडला शिफ्ट केलं, 5 x पेक्षा काय मोठा आहे, हे काय ज्या ठिकाणी दोन्ही साईडला ओपन झालं ते मोठं असतं आणि नोट ज्या साईडला आहे ते छोटं असतं. मी याला असंही लिहू शकतो x लेस दॅन 5. x काय असायला पाहिजे आता आपलं इथलं 5 पेक्षा लहान असायला पाहिजे. 5 पेक्षा जर लहान असेल तर मग 5 पेक्षा लहान तुम्ही आपली स्केल घेतली, या स्केल मध्ये एक आपलं मिड पॉइंट आहे 0, या ठिकाणी 1 2 3, या ठिकाणी -1 -2 -3 4 5, बरोबर आहे. मग x काय घ्या म्हणून सांगितलं त्यांनी, x हे 5 पेक्षा लहान घ्या, 5 चालणार नाही, 5 चालणार नाही. याचा अर्थ एक्सक्लुडिंग आहे. एक्सक्लुडिंग आहे म्हणजे ब्रॅकेट आपल्याला बदलावं लागेल. आणि इकडल्या सगळ्या व्हॅल्यू चालतील, इकडल्या सगळ्या व्हॅल्यू चालतील, डाव्या साईडच्या सगळ्या व्हॅल्यू चालतील. मग कुठपर्यंत येऊ शकतो आपण, तर -इन्फिनिटी पर्यंत येऊ शकतो. म्हणजे x ची व्हॅल्यू आपण कुठलीही घेऊ शकतो -इन्फिनिटी पर्यंत, बरोबर. म्हणून याचा डोमेन झाला, डोमेन ब्रॅकेट मध्ये -इन्फिनिटी ते 5, आणि हे काय एक्सक्लुडिंग आहे म्हणजे याचा अर्थ 5 घ्यायचं नाही. तुम्ही 4.999998 घेतलं तरी चालतंय, परंतु 5 घ्यायचं नाही. हे डोमेन आहे, बरोबर. मग रेंज काय असेल, रेंज तर तीच, ऑल व्हॅल्यू ऑफ r. r काय, r इज रियल नंबर. तुम्ही म्हणाल सर नेहमीच व्हॅल्यू r असे यायला उत्तर, मग तुम्ही x ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर काय होईल, 1/√5 म्हणजे 1/√5 ही त्याची रेंज असेल, कारण हे आउटपुट आहे. आणि 0 आपण घेतलं म्हणजे x ची व्हॅल्यू 0 आहे, हे त्याचं इनपुट आहे, बरोबर आहे का. तसं तुम्ही x ची व्हॅल्यू 1 घेऊ शकता, x ची व्हॅल्यू -1 घेऊ शकता, x ची व्हॅल्यू -2 घेऊ शकता, x ची व्हॅल्यू 4 घेऊ शकता, x ची व्हॅल्यू -15 घेऊ शकता. उत्तर येत जातील. मात्र हे जे काही उत्तर येणार आहे हे ह्या इनपुट साठी असतील. हे सगळे इनपुट म्हणजे असतात डोमेन, आणि यांचे सगळे आलेले उत्तर म्हणजे असतात रेंज. उत्तर हे रियल नंबरच असतील, म्हणून सगळ्याच जवळपास उत्तर काय असणार आहे, व्हॅल्यू ऑफ r. आणि रेंज म्हणजे काय आलं, म्हणजे सेट ऑफ रियल नंबर. हे तुमच्या लक्षात आलं असेल सगळं. तुम्हाला जर हे सगळं आवडत असेल तर प्लीज कृपा करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांनाही जरूर सांगा. आपल्याच भाषेमध्ये हे सगळं सांगतोय. तुमच्यासाठी एक मी एक्झाम्पलही देतोय, तुम्ही घरी सॉल्व्ह करावं. हे जर तुम्हाला कळालं असेल, सर्व समजलं असेल, तर एक एक्झाम्पल तुम्ही घरी सॉल्व्ह करा. f ऑफ x एक एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. f ऑफ x रूट मध्ये x - 2 3 - x. हे एक्झाम्पल तुम्ही घरी करा. तुम्हाला जर समजलं नसेल तर मी पुढच्या लेक्चरमध्ये हे एक्झाम्पल घेतो. हे आपलं शेवटचं एक्झाम्पल असेल. सर्व तुम्हाला व्हॅल्यू पुस्तकात बघायला मिळतील. तुम्हाला समजणाऱ्या भाषेमध्ये मी सांगतोय. थँक्यू.